पाल लघुचित्र शैलीनंतर जैन लघुचित्र शैलीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या लघुचित्र शैलीला पश्चिम भारतीय लघुचित्र शैली म्हणून पण ओळखलं जातं. ज्यावेळी पूर्व भारतामध्ये पाल लघुचित्र शैली विकसित होत होती, जवळजवळ त्याच सुमारास म्हणजे इसवी सन 12व्या शतकात गुजरात, माळवा व राजपुताना या पश्चिम भारतातील प्रदेशामध्ये एका जोमदार लघुचित्र शैलीचा उदय झाला. म्हणून या शैलीला पश्चिम भारतीय लघुचित्र शैली असे म्हणतात. ही चित्रे ज्या हस्तलिखित ग्रंथात काढण्यात आली ते प्रामुख्याने जैन धर्मीय होते, म्हणून तिला जैन शैली असे म्हणतात. तथापि यातील काही हस्तलिखित ग्रंथे ही हिंदू धर्मीय होती व त्यातील चित्रेही त्याच शैलीत काढली गेली, म्हणून जैन लघुचित्र शैली त्याऐवजी पश्चिम भारतीय लघुचित्र शैली म्हणणे हे जास्त संयुक्तिक ठरेल. इसवी सन 12व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत ही चित्रे ताडपत्रावरच काढली जात आणि आपण पाहिले पाल लघुचित्र शैली ही पूर्णपणे ताडपत्रावर काढली गेली. परंतु या काळामध्ये कागदावरती लघुचित्र शैली निर्माण होऊ लागली आणि त्याचे आकारमान ही साधारणपणे पाल लघुचित्र शैलीसारखेच होते. या लिखितातील मजकूर काळ्या शाईतच लिहिला जात असे, परंतु लघुचित्र शैली मात्र अगदी भिन्न प्रकारची आहे. ती अधिक रेषेला प्राधान्य देणारी आहे, जोमदार व लोककलेच्या स्वरूपाची आहे. या चित्राचे स्वरूप पाल लघुचित्र शैलीप्रमाणे उच्चभ्रू किंवा सुसंस्कृत वळणाचे दिसत नाही. आपण पाहिले पाल लघुचित्र शैलीवरती पूर्णपणे प्रभाव हा अजिंठा वेरूळच्या पेंटिंगचा दिसून येतो. त्याचे रिदमिक लाईन जी आहे पूर्ण अजिंठा वेरूळच्या चित्रातून आलेली आहे. तर जैन लघुचित्र शैली ही लोककलेच्या अंगाची दिसून येते. तांबड्या किंवा निळ्या पार्श्वभूमीवर रंगवलेली ही संयोजन चित्रे अगदी साधी आहेत व पिवळा, पांढरा, हिरवा एवढेच मोजके रंग यात वापरले आहेत. सांकेतिक पद्धतीने काढलेल्या आकृतीचे चेहरे बहुधा एका बाजूने किंवा 3/4 दाखवले आहेत. वेरूळच्या कैलास मंदिरातील चित्रात दाखवल्याप्रमाणे चेहऱ्यातील पलीकडचा डोळा समोरून दिसल्यासारखा आणि गालाच्या पुढे आलेला दाखवलेला आहे. अत्यंत तेजस्वी, चमकदार, रत्नासमान रंग हे पश्चिम भारतीय लघुचित्र शैलीचे वैशिष्ट्य आहे. आपण हळूहळू पाहतोय की रंगांना प्राधान्य अधिक दिलेलं दिसून येतं. पाल लघुचित्र शैलीमध्ये कलर स्कीम ही अजिंठा वेरूळच्या चित्राप्रमाणेच दिसून येते. तर पुढच्या काळामध्ये कलर स्कीमचं इम्पॉर्टन्स वाढलेला दिसून येतो. रंगांचं महत्त्व लघुचित्र शैलीमध्ये वाढलेलं दिसून येतं. तसेच चित्रातील प्रत्येक घटकाचे रेषात्मक अलंकरण करण्याचा प्रयत्न हे तिचे आणखीन एक वैशिष्ट्य होते. प्रत्येक मानवाकृतीचा चेहरा 3/4 दाखवून त्यात पक्षाच्या चोचीसारखे टोकदार नाक आणि चेहऱ्याच्या बाहेरील आलेला दुसरा डोळा हे लक्षण तर निर्विवादपणे या शैलीत आढळते. एकेका चित्रात सुस्पष्ट आरेखन व तेजस्वी रंग यामुळे विशिष्ट आनंद अनुभवण्यास मिळतो. तरीही एकंदरीने पाहता या शैलीत चित्रणाचा तोचपणा आणि साचेबद्धपणा वाटतो. तो एक माउंट आबूच्या मंदिरातील शिल्पात आढळणाऱ्या शोभिवंत परंतु तांत्रिक एकसारखेपणाची आठवण करून देते. इसवी सनाच्या 15व्या शतकात भारतामध्ये हस्तलिखितांसाठी कागदाचा उपयोग सुरू झाला. तरीही थोड्या प्रमाणात ताडपत्रे वापरली जात होती. या हस्तलिखितांसाठी कागदाचा आकार 12x4 इंच असा सोयीस्कर म्हणून वापरण्यात येई व चित्रासाठी त्या आवश्यक ती मोकळी जागा ठेवली जात असे. ताडपत्रावरील चित्रांची सर्व वैशिष्ट्ये या कागदावरील चित्रात आढळून येतात आणि अलंकरणाचे प्रमाण मात्र वाढलेले दिसते. कदाचित हा इस्लामी कलेचा प्रभाव असावा. सोनेरी व गडद निळ्या रंगाचा अधिक वापर सुरू झाला आणि ग्रंथातील लिखाण कित्येकदा रुपेरी व लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर कधी सोनेरी रंगात करण्यात येईल. बहुसंख्य हस्तलिखिते ही कालकाचार्य व जैन मुनीच्या कथेवरती व जैन धर्माचा संस्थापक महावीराच्या जीवनावर लिहिलेल्या कल्पसूत्र या ग्रंथातील विविध प्रसंगावर आधारित आहे. निरनिराळ्या लघुचित्रातील कलाकारांनी मग ते भारतीय असोत व मोगल असोत भित्तिचित्राचे तंत्र बऱ्याच प्रमाणात वापरलेले दिसते. रेशीम, कापूस, ताग किंवा बांबू यापासून तयार झालेला कागद चित्रासाठी वापरला जात असे. कवडीने किंवा तत्सम अत्यंत गुळगुळीत पृष्ठभागावर एखाद्या वस्तूने त्यावर दीर्घकाळ जोराने घासून त्याला झिलाई आणत
नंतर टोकदार ब्रशने त्यावर चित्राची बाह्यरेषा काढली जाई. त्यानंतर त्यावर पांढऱ्या रंगाचे एक पातळ रंगपलट म्हणजे वॉश दिला जात असे. मग कलाकार अंधुक दिसणारी बाह्यरेषा काळ्या रंगाने ठळक करीत असे. नंतर योग्य रंग दिले जात व बारीक बारीक तपशील पूर्ण केला जात असे. वापरलेले रंग हे अपारदर्शक म्हणजे ओपेक मीडियम म्हणजे पांढरा रंग मिसळून केलेले असत. लघुचित्रांसाठी पारदर्शक रंगाचा उपयोग केला जात नसे. येथे छापलेले चित्र महावीराच्या दीक्षाविधीचे आहे. ते कल्पसूत्र या ग्रंथातील असून त्याचा काळ इसवी सन 1404 आहे व मूळ आकार त्याचा 3x4 इंच म्हणजे 7 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर असून सध्या ते लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. धोतर नेसलेला अलंकार परिधान केलेला महावीर आपले डोक्यावरील केस उपटून काढत आहे. त्याच्यासमोर शक्र हा देव असून त्याच्या पाठीवर त्रिशूल अडकवला आहे. त्याचे दैवी व राजेशाही स्वरूप दाखवण्यासाठी प्रभामंडल व छत्र याचा उपयोग केलेला आहे. मूळ ग्रंथात हा प्रसंग अतिशय उंच ठिकाणी घडला असे वर्णन केले आहे. म्हणून या चित्राच्या खालच्या बाजूला सांकेतिक पद्धतीने पर्वत शिखरे दाखवली आहेत. त्या दोन्हीही आकृतीचे चेहरे 3/4 दाखवले असून पलीकडचा डोळा हा गालाच्या पुढे आलेला दर्शवला आहे. शक्राचे धोतर उत्तरीय व आसन नक्षीयुक्त असून त्याच्या अंगावर बरेच अलंकार आहेत. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण चित्र रंगवले असून झाडे, पर्वत शिखरे, फुले यांचे चित्रण सांकेतिक पद्धतीचे आहे. हाताची बोटे, नाक, हनोटी इत्यादी अवयव टोकदार रेखाटली आहेत. चित्रात यथार्थ दर्शनाचा अवलंब मुळीच केलेला नाही. पश्चिम भारतीय लघुचित्र शैलीची वैशिष्ट्ये या चित्रात दिसून येतात. जैन चित्रकाराच्या चित्रामध्ये शास्त्रीय व्याकरण दिसून येते. त्यामध्ये ज्योतिषशास्त्र, सामूहिकशास्त्र, मंत्रशास्त्राचे ज्ञान त्यांच्या चित्रात दिसून येते. त्यातूनच तांत्रिक देवदेवतांची त्यांनी चित्रे काढली. म्हणूनच या चित्रामध्ये रहस्यवादी तत्वे लपलेली आहेत. स्वरूपदेव, दानव व मानवाकृती यांची रूपविशिष्ट नियमानुसार केलेली त्यांच्या आकृत्या दिसून येतात. तत्वगुण, रजोगुण, तमोगुण चित्रात चित्रविषयाच्या अनुषंगाने प्रतीत होतात. परंतु भारतीय संस्कृती व धार्मिक मर्यादा यामुळे ही शैली पुढे विकसित होण्याला मर्यादा आल्या. तांत्रिक आकृतीची सगुण उपासना करता करता चित्र दर्शनाचीही महिमा व त्याबरोबर पुण्यकाळ उपासना करणे, आत्म्याचे कल्याण करणे या भावना निर्माण होताना तयार झालेली ही जैन चित्रशैलीची चित्रे आहेत. इंद्रसभा, 14 स्वप्न, जन्माभिषेक, जन्मोत्सव, क्षीरसमुद्र, पद्मसरोवर, पूर्णसरोवर, कृष्ण निर्माण, पूर्ण कलश, महावीर जन्म, राणी सोमा, कल्पवृक्ष हे जैन शैलीतील मुख्य विषय होय. कुंभ, चामर, तोरण, कलश, मोर, हत्ती, भांडणारे बैल, कासव, वानर, साप, पोपट यासारखे पशुपक्ष्यांची, निसर्गातील सरिता, वेली, मेघ, पुष्पलतिका, सरोवर याचे प्रतिकात्मक चित्रण केले. रंगामध्ये निळा, हिरवा, सोनेरी, चंदेरी या रंगांचा वापर केला. अत्यंत तेजस्वी व सपाट रंगलेपन आढळते. चित्राच्या पार्श्वभूमीवर वापरलेल्या रंगानुसार शैलीचा कालखंड पडलेले दिसतात. त्यामध्ये पिवळी पार्श्वभूमी साधारण 13वे शतक व लाल पार्श्वभूमी साधारण 14 ते 16वे शतक व निळी पार्श्वभूमी ही साधारण 16 ते 18 शतक अशा रंगाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या रेखाटनातील रेषा पातळ एकसारखी गतिमान असून या रेषेचे संपूर्ण संयोजन लयबद्धरित्या केलेले आहे. व्यक्तिचित्रणाचे वैशिष्ट्य आपण पाहिले. त्यामध्ये कान, नाक, लांब चेहरा, रुंद काजळ घातलेले मोठे डोळे, कानापर्यंत रेखाटलेले व धनुष्याकृती भुवया, ओठ बारीक व लांब एकमेकांना जोडलेले, तोंडाची रेषा लांबपर्यंत पसरलेली, कानाची पाळी मोठी, कंबर बारीक, मांडी मोठी व पाय पुढे निमुळते होत गेलेले, खांद्यावर झुलणारे व रुळणारे केस, काहींचा आंबाडा बांधलेला, स्त्रियांची वक्षस्थळे मोठी, स्तनपट्टिका बांधलेली, चेहरा एका बाजूने किंवा काही 3/4 दाखवलेला, दुसरा डोळा एका बाजूने गालाच्या बाहेर काढलेला, समोरून पाहिल्यासारखा रेखाटलेला, अशी ही हाताची टोकदार बोटे. काही वेळा स्त्री पुरुषांची आकृती ओळखणे कठीण होते कारण की दोन्ही आकृत्या एकसारख्याच वाटतात. इतके स्त्री पुरुषांच्या चित्रणामध्ये साम्य आढळते. जैन शैलीतील राजस्थान हे चित्रकलेचे केंद्र होते. शास्त्रीय पद्धतीवर आधारित असल्याने या शैलीला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आहे.
एका विशिष्ट चिंतन परंपरेतून निर्माण झाली आहे. या धार्मिक तत्त्वांच्या व्यतिरिक्त शृंगारिक भावनेचाही आविष्कार या शैलीमध्ये दिसून येतो.